श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि समर्थांचं व्यक्तिमत्व आणि समर्थांचं सांगणं किती परखड आहे। कारण स्पष्टपणानं सांगणं, कणखरपणानं सांगणं, निर्भीडपणानं सांगणं आणि अतिशय तेजस्वीपणानं सांगणं हे समर्थांच्या प्रत्येक श्लोकातून आणि प्रत्येक त्यांच्या रचनांमधून आपल्याला पाहायला मिळतं। ते असं म्हणतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, इतकी लक्षावधी कोट्यावधी गुरूंची संख्या आहे। पण हे गुरु कसे असतात, ही फक्त भाविकांची भक्तांची फसवणूक करणं, त्यांना काहीतरी सांगून, त्यांना काहीतरी गंडेदोरे देऊन, त्यांना काहीतरी अशा प्रकारची प्रलोभनं देऊन गुरु अशा भक्तांची, अशा शिष्यांची अक्षरशः फसवणूक करत असतात। असे गुरु कितीतरी आपल्याला पाहायला मिळतात की अशा प्रकारचे गुरु जर भेटले, अशा प्रकारचे गुरु जर आपल्याला कोणी मिळाले तर ते अगदी आडक्याला, म्हणजे पैशाला 3 गुरु मिळाले तरी ते त्याजावे, म्हणजे त्यांचा त्याग करावा असं सांगितलं। पहा की गुरु आपल्या जीवनामध्ये मिळणं, सद्गुरू आपल्या जीवनामध्ये मिळणं हे आपलं परमभाग्यच असतं। पण ते परमभाग्यानं सद्गुरूंची प्राप्ती होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। पण इथे समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, म्हणजे अशी शिष्यांची भक्तांची अशी फसवणूक करणारे असे गुरु कितीतरी आता आपल्याला पाहायला मिळतात। बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, प्रत्येक गुरुचा प्रत्येकाचा मंत्र वेगळा, प्रत्येकाचं तंत्र वेगळं, प्रत्येकाचं सांगणं वेगळं। आणि गुरु आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे भेटत असतात तर काही काही गुरु जे समर्थांनी इथे वर्णन केले म्हणून मी सांगतो। समर्थ असं म्हणतात, मनी कामना चेटके धात माता, अशी चेटूक विद्या करणारे, अशा प्रकारची चेटूक विद्येच्या माध्यमातून भक्तांचं वशीकरण करणारे असे गुरु कितीतरी आपल्याला भेटत असतात। पण जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता, अशा प्रकारचे गुरु आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्ती देत नाहीत, अशा प्रकारचे गुरु आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान देत नाहीत। जे असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावेत की जे आपल्याला चिंतन देतात, जे आपल्याला दासबोध ग्रंथ आपल्या हाती देतात, जे आपल्याला दासबोधातलं तत्वज्ञान आपल्याला सांगत असतात। समर्थांच्या रूपामध्ये ते आपल्याला तत्व आपल्यामध्ये अक्षरशः जसं आई आपल्या मुलाच्या मुखामध्ये जसा घास भरवते, तसे गुरु आपल्या शिष्याच्या मुखामध्ये ज्ञानाचा घास भरवणारे असले पाहिजेत। ते खरे गुरु। गुरु आणि शिष्याचं, सद्गुरू आणि शिष्याचं नातं कसं असतं, कसं असावं पहा। एक उदाहरण सांगतो आपल्याला, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला गुरु कसे असावेत आणि आपण गुरूंशी कशा प्रकारानं असावं। गुरूंशी, सद्गुरूंशी शरणागत अवस्था आणि सद्गुरूंशी बद्दल आपल्या अंतकणामध्ये भावावस्था कशी असावी पहा। माकडाचं पिल्लू असतं। आपण जर गडावरती गेलात, आपण कुठे नाशिकला गेलात, त्र्यंबकेश्वरला गेलात तर आपल्याला माकडं त्या ठिकाणी पाहायला मिळतात। हे जे माकडाचं पिल्लू असतं ना, हे माकडाचं पिल्लू त्याच्या आईच्या पोटाशी असं घट्ट त्यांनी धरून भरलेलं असतं।
असं ते घट्ट धरलेलं असतं. आईच्या पोटाला ते घट्ट चिकटलेलं असतं, घट्ट बेलगलेलं असतं माकडाचं पिल्लू. आणि माकडाची उडी मारली या फांदीहून त्या फांदीवरती की काही वेळेला काय होतं, ते अगदी असं अलगद त्यांनी धरलेलं घट्ट धरलेलं माकडाचं पिल्लू जे आहे ते काही वेळेला त्याची पकड सुटली की ते पडतं. पण त्याच पद्धतीनं मांजराचं पिल्लू कसं असतं पहा. मांजराचं पिल्लू असं असतं की ते जन्माला आल्यानंतर मांजर जी असते ती मांजर आपल्या पिलाला ते आपल्या तोंडामध्ये धरत असते. आपल्या तोंडामध्ये आपल्या दाताने ती पकडत असते, पण आपल्या दात आपल्या पिलाला लागणार नाही याची काळजी मात्र मांजर घेत असते. हे मी उदाहरण अशासाठी सांगतो आहे की माकडाचं पिल्लू आईच्या पोटाला घट्ट धरतं आणि आईनं त्या माकडाने इकडून तिकडे उडी मारली की ते पडतं. पण मांजराच्या पिल्लाला मात्र मांजराने आपल्या मुखामध्ये तोंडामध्ये धरलेलं असतं. जेव्हा ते मांजर त्या पिलाला सोडतं त्याच वेळी ते पिल्लू बाजूला होतं. मांजराने सोडल्याशिवाय ते पिल्लू बाजूला जात नाही. आता आपल्याला सद्गुरूंच्या चरणापाशी त्या माकडाच्या पिल्लासारखं राहायचं आहे का मांजराच्या पिल्लासारखं राहायचं आहे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. माकडाचं पिल्लू जर व्हायचं असेल तर आपण केव्हा कुठे पडून जाऊ आपल्याला कळणार नाही. पण मांजरानं मात्र आपल्या तोंडामध्ये धरलेलं असतं, दातामध्ये धरलेलं असतं, पण दात लागू देत नाही मांजर आपल्या पिलाला. तसे सद्गुरू जे असतात ते सद्गुरू आपल्या सत्शिष्याला असं घट्ट धरून त्यांनी ठेवलेलं असतं. असा भाव अंतकरणामध्ये त्यांच्या असतो. आपल्याला मांजराचं पिल्लू व्हायचं आहे. सद्गुरूंनी आपल्याला आपल्याशी आपल्याला घट्ट धरावं. आपण ज्याला धरलंय, आपण ज्याला पकडलंय ती मिठी केव्हा सुटेल सांगता येत नाही. पण ज्यांनी आपल्याला धरलेलं आहे, सद्गुरूंनी आपल्याला घट्ट मिठी मारलेली आहे, सद्गुरूंनी आपल्याला आलिंगन दिलेलं आहे, त्या आलिंगनापासून आपण कधीही बाजूला होत नाही आणि होऊ शकत नाही. म्हणून गुरूंचं अस्तित्व असं असतं, गुरुदाता रे दाता रे, अभिनव कैसे केले रे, गुरुदाता रे दाता रे. अशा प्रकारानं स्वात्म सुखाचं आपल्याला वरदान देत असतात आणि आशीर्वाद देत असतात. अशा सद्गुरूंच्या चरणाशी आपण घट्ट मिठी मारावी आणि सद्गुरूंच्या चरणी आपण लीन व्हावं, असाच समर्थ या ठिकाणी आपल्याला उपदेश करता आहेत. जय जय रघुवीर समर्थ.